सज्जनाव जर आजच्या दिवसाचा विचार केला, वर्णन केलं, तर ज्यांच्यामुळे आपण या धर्ममंडपामध्ये बसण्याच्या पात्रतेचे झालो, आज त्यांचा जन्मोत्सव आहे. कदाचित मला असं वाटतं जर ते राहिले नसते तर इकडे नंबर लागला असता हमीद, अब्दुल्ला, गफीर, सलीम. इकडे नंबर लागला असता अनारकली, कहा चली मी कीर्तन सुनने चली. फार अवघड झालं असतं सज्जन हो. म्हणून त्या एकामुळे एकच राजा इथे जन्मला, टाळी टाळी, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचा नाव बोलता सूर्य उदयाला आला नसता तर मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो. आज त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आपलं अस्तित्व प्राप्त झालंय. जर ते राहिले नसते तर आपलं अस्तित्व कधीच संपलं असतं. टाळी वाजवा, पण जोरात वाजवा. आणि फक्त टाळी वाजवण्यापुरता ऐकू नका. मला काय म्हणायचं समजून घ्या. फक्त टाळी वाजवण्यापुरता शिवाजी महाराजांचे गाणे म्हणायचे नाही. फक्त टाळी वाजवण्यासाठी, डीजेवर नाचण्यासाठी शिवाजी महाराज की जय म्हणायचं नाही. तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे सद्गुण अंगीकारले, ते जसे पवित्र आचरणयुक्त राज्यकर्ते झाले, तसा आपण नका राज्यकर्ते हो, पण आपल्या ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, आपण एक सात्विक पुत्र म्हणून तरी जगलो पाहिजे. पूर्ण राज्याचा नाही हिशोब मला करायचा, पूर्ण गावाचा पण नाही हिशोब करायचा, पण तुम्ही ज्या घरात जन्माला आले ना, त्या परिवारासोबत तरी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ज्या पत्नीच्या पदराला तुम्हाला बांधलेलं असेल, कमीत कमी तिच्याबरोबर तरी प्रामाणिकतेचा व्यवहार असला पाहिजे. जे तरुण मुलं बाहेर शिक्षण घेत आहेत, देश विदेशामध्ये शिकतायत, त्यांनी सुद्धा आपल्या माता पित्याच्या कष्टाबरोबर प्रामाणिक राहिलं पाहिजे. तेव्हा समजावं की गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हा म्हणावं महाराज गर्व से कहो हम हिंदू है. पण ज्या ठिकाणी सगळी भेसळ असेल आणि कितीही तोंडाने मोठमोठ्याने गर्जना केल्या, नाही चालत सज्जन हो, नाही चालत. त्यासाठी आधी आपल्याला स्वतः आपल्या आचरणामध्ये ते विचार आणावे लागतात. ऐका ना सज्जन हो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही काय घेतलं पाहिजे? काय घेतलं पाहिजे आपण त्यांच्याकडून? फक्त एक दिवस शिवजयंती साजरा झाली, मस्तपैकी एकदम गुलाल बिलाल, चांगलं ट्रॅक्टरवर गुलाल उडाई दिला, 2-4 डीजे गावात वाजवून दिले, आणि त्या डीजेवर नाचणारी मंडळी सुरुवातीला त्यांचे चेहरे बघा आणि 2 तासानंतर त्यांचे चेहरे बघा.
तुमले लगेच समजी जाई असले कोणता कोपरा मग सापडणी होई काय माहिती. अवघड आहे ना. फार वाईट वाटतं सज्जनो ज्यावेळी असे प्रसंग आम्ही शिवजयंतीच्या वेळेस पाहतो. खूप वाईट वाटतं. नाव असतं राजाचं आणि मजा मारणारे दुसरेच असतात. मग कशाला त्यांना कलंक म्हणून आपण हा कार्यक्रम करायचा. जर करायचं असेल तर प्रामाणिकपणाने आणि स्वाभिमानाने करावं. तेव्हा म्हणावं आपली शिवजयंती खरी चांगल्या अर्थाने साजरा झाली तर समजावं सज्जन हो. आणि ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही काय घेतलं पाहिजे. आजचा अभंग मागणीपर प्रकरणातील कोणी मागावं, कुणाकडे मागावं, काय मागावं, पण आज आपल्याला देणारा आपला राजा आहे. बरं बघा किती सुंदर योग जुळून आलाय. म्हणून तुम्हाला जर त्यांच्याकडून काही घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातले आदर्श घ्या. पहिला आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर शेंडी होती. हिंदू धर्माचं प्रतीक. कोणाकोणाच्या डोक्याला आहे बरं. नसती तरी छोटीशी ठेवत जा. 2 इंचनी ठेवा. लागल्यास न्हावी बाबाला रिक्वेस्ट करा थोडीशी का वैना ठेव. आता बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दशकिरा विधीचं मुंडन जेव्हा केलं जातं, टक्कल करतात, तेव्हा शेंडी ठेवतात ना. मग का ठेवतात. काय 2-4 बोकड्याची ठेवरास का ती. काय कारण आहे ती शेंडी ठेवण्यामागचं. त्याच्या मागचं हेच कारण आहे की आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये पुरुषाने डोक्यावर छोटीशी का असेना शेंडी ठेवावी. आपल्या धर्माचं प्रतीक आहे. बरं दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांकडून आम्ही काय घेतलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळाला गंध आहे आणि तो गंध प्रत्येक तरुणाच्या मस्तकाला असावा. आता मुलींच्या कपाळाला दिसत नाही तेव्हा मुलांचं काय सांगणार बिचाऱ्यांचं. म्हणून मुलींनी पण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तिसरं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. किती तरुणांच्या गळ्यात माळ आहे. वरपोट करा ना, इमानदारी मा करा. तरुण सांगते म्हातारा नाही, तरुण ज्यांचे दात शिल्लक आहे अजून त्यांनी माळ घातले आहेत का. वा वा. ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. नाहीतर तरुण माळकरी होत नाही असं नाही, पण कुठपर्यंत होतात जवळगून त्या साखरपुडा होत नाही. त्या तवलूनच माळकरी राहतस. एकदा साखरपुडा झाला, डोक्यावर अक्षदा पडल्या का बस मग तो माळ काढतो कोपऱ्यात टांगतो. म्हणा तोंडकणी कसं करू ना, मग लाकडे घाला त्यांना तोंड मा. बिचाऱ्या मुलीच्या बापाला फसवण्यासाठी काही माळी घालतात. असंही करू नका. जशी परक्याची तशी आपली पण बहीण दुसऱ्याच्या घरी गेलेली असते नाही का. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले हे 3 गुण आहेत. मस्तकावर डोक्यावर शेंडी आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि अंतकरणामध्ये स्वराज्याविषयी मातृभाव आहे. स्वराज्याविषयी मातृभाव आहे सज्जन हो. बरं अजून काय घेतलं पाहिजे आम्ही त्यांच्याकडून, काय मागितलं पाहिजे त्यांच्याकडून. आमचा राजा देण्यासाठी उदार आहे आम्हाला. जर मागायचं असेल सज्जन हो तर अशी नजर मागा. मागायचं असेल तर अशी नजर मागा. ज्यावेळी तुमच्या बोटामध्ये शिवाजी महाराजांची मुद्रिका अंगठी असेल तो बोट चुकूनही कुणाकडे तिरस्काराच्या भावनेने दाखवला जाणार नाही याची दक्षता घ्या. ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या नावाचा टी-शर्ट तुमच्या अंगावर असेल चुकूनही मोटरसायकल तुमची बिअर बार समोर उभी राहणार नाही याची काळजी घ्या. आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या डोक्यात बसले त्या दिवसापासून स्वधर्माची काय पण परधर्माची मुलगी तुम्हाला आई आणि बहीणच दिसली पाहिजे. हे मागा. हे मागायचे सज्जनो तुम्हाला आज. कारण धन द्रव्य संपत्ती जीवनामध्ये आपण भरपूर कमवतो. कमवलेली संपत्ती आपला मुलगा किती दिवस टिकवेल याची गॅरंटी नाहीये, पण कमवलेले संस्कार मुलगा मरेपर्यंत विसरत नाही हे लक्षात ठेवा. आमच्या तुकोबारांनी काय काय स्वाभिमान केला आपल्या पूर्वजांविषयी. माझ्या वडिलांची
मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. मला सांगायला आनंद वाटेल आपल्या गावाचं वैभव. आमचे भाऊसाहेब महाराज काकांची म्हणजे वडिलांची फॅमिलीही एकत्र, त्यांचंही कुटुंब एकत्र, 15-16 जणांचं कुटुंब एकत्र. सज्जन होत त्यांच्या परिवारातून अगदी 10 मिनिटात माझ्या लक्षात आलं की हे जे संस्कार आणि ही जी एकत्र राहण्याची जी सवय ना, ती त्यांची नाहीये, त्यांच्या वडिलांची, माझ्या वडिलाची. मिरासी गा देवा, काटेल धामकर गुलाबबाबांची कृपा आहे सज्जन हो. बघा, संत आपल्या जीवनामध्ये काय नाही देत, काय नाही देत. त्यांचं जीवन, वास्तविक संताचं जीवन जर पाहिलं तर कसं असतं, मुझी मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे संतांचं जीवन आहे सज्जन हो. ये सागर ये लहरे कल्पित है बुदबुदे, मस्ती मस्ती सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. मला असं वाटतं की ज्यावेळी संत या गावामध्ये आले असतील, मग तो काळ 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचाही असू शकतो. ज्यावेळी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, ज्यावेळी संतांचे चरण या गावाला लागले असतील, त्या दिवसापासून तर आतापर्यंत जेवढा परमार्थ या कुटुंबामध्ये, तुमच्या गावामध्ये, घराघरामध्ये झालेला आहे, त्या परमार्थाचं सगळ्यात मोठं श्रेय जर जातं तर संत कृपेकडे जातं. कारण ज्यांच्या जीवनामध्ये एकदा संत कृपा झाली, त्यांना भगवंत शोधावाने लागत, भगवंत कृपा करण्यासाठी आतुर होतो त्या परिवारावर. आणि म्हणून अशा सुंदर अशा गावामध्ये आज भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. मागण्यासाठी आलो आपण. कशासाठी आलो आज? घरबिडी घ्यात का तुम्ही? तुम्ही रेशन लेवा जातस तरी एवढी मोठी लाईन लावतस, इतकी वाट पाहता तुम्ही त्यासाठी, बरोबर आहे ना? ते फुकटचं नुसतं 10, 12, 15 किलो मागायला जातो तरी आपण एवढी वाट पाहतो. ते किती दिवस टिकणार असतं? 8 दिवस, 15 दिवसाचं धान्य. पण इथे जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आणि जन्मोजन्मीचं पाप नष्ट व्हावं अशा इच्छेने जर आले असाल तर तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा, थोडीशी वाट पाहावी लागेल. बरोबर आहे की नाही? महिला मंडळ, काय वाटतं तुम्हाला? वाट दक्षात ना? जरी कालानं कीर्तन उगे तरी आठ उठानं नाही. वा वा वा, बघा बरं, प्रतीक्षा पाहिजे सज्जन जीवनामध्ये. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन फार सुंदर आहे. तुकोबाराय नित्यनेमाप्रमाणे पांडुरंगाच्या दरबारामध्ये उपस्थित असताना भगवंतासमोर हात जोडलेत, भगवंताचे सुंदर चरण पाहतायत आणि मनामध्येच प्रार्थना करतायत. समचरण सरोज सांद्र नीलाभदा जगन्निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कुंजन कंजने सदय धवला विठ्ठल चिंतयामी सुंदर ते उभे